नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीसाठी प्रयत्न करणार मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे। नागझरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू, धामणन परिसरात शोककळा। भरणे नाका येथील उड्डाणपूल परिसर बनलाय मद्यपींचा अड्डा। खेडच्या अमल सिद्दीकीची ऐतिहासिक झेप, रत्नागिरी जिल्हा 15 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड। आणि मान्सून 26 मे रोजी केरळात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमार जेटी उभारणीच्या प्रस्तावाला गती मिळते। बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या, जेटी उभारणीची आवश्यकता तसेच मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली। बुरोंडी मच्छीमार जेटी संदर्भात आयोजित बैठकीत राणे बोलत होते। यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, केदार साठे, शिवानी गावकर, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या संदर्भात मंत्री नितेश राणे म्हणाले, बुरोंडी येथील मच्छीमारांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत। मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम करणे हे राज्य शासनाचे प्राधान्य आहे। बुरोंडी येथे जेटी उभारल्यास वाहतूक खर्च कमी होईल, मासळीचा दर्जा टिकून राहील आणि स्थानिक मच्छीमारांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल। जेटीमुळे मच्छीमारांना मासळी थेट उतरवणे शक्य होईल। डिझेल, पाणी आणि इतर साहित्य सहज उपलब्ध होईल। वादळी हवामानात नौकांना सुरक्षित आश्रय मिळेल, तसेच पर्यटन आणि व्यापारी हालचालींनाही चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील। खेड तालुक्यातील धामणन काजूपाटा येथील नागझरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली। या घटनेत एका 15 वर्षीय मुलीसह गुहागर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मृतांमध्ये लावण्या विजय पार्टे वय 15 राहणार साखर चौकीशिवाडी तालुका खेड, नितीन सूर्यकांत जाधव आणि विराज किशोर जाधव गिमवी तालुका गुहागर यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी दुपारी 3:30 ते सायंकाळी 5च्या सुमारास हे तिघे धामणन काजूपाटा परिसरातील नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते। मात्र नदीच्या पात्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले। काही वेळातच ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली। स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केलं, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता। या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी अरुण गोपाळ पार्टे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली। पुढील तपास खेड पोलीस करतायत। या दुर्दैवी घटनेमुळे धामणन साखर चौकीची वाडी आणि गिमवी परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। खेड शहराजवळील महामार्ग भरणे नाका उड्डाणपूल परिसर सध्या दारुड्यांचा अड्डा बनत चालल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। पुलाच्या कठड्यावर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर रिकाम्या बियर आणि मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसत असून त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। विशेष म्हणजे या पुलाखाली सतत वाहनांची वर्दळ असते। फेरीवाले, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची ये-जा सुरू असताना अशा प्रकारे मद्यप्राशन करून बाटल्या टाकल्या जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। रात्रीच्या वेळी काही जण मद्यधुंद अवस्थेत परिसरात वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भरणे नाका उड्डाणपुलासह रेल्वे स्टेशन परिसरातही दारुड्यांचा वावर वाढत असल्याचा आरोप होत चालला असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते वैभव खेडेकर आणि मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी केली आहे। दरम्यान याच पुलाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम प्रस्तावित असून अशा पवित्र ठिकाणी मद्यपान करून बाटल्यांचा खच दिसणं अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। छत्रपतींच्या स्मारकाच्या परिसरात अशा प्रकारचे प्रकार होणे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही
अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होते. हा भरणा नाक्याचा पूल इथे छत्रपतींचं खाली स्मारक होणार आहे आणि अशा पद्धतीच्या दारू पिऊन या बाटल्या इथे ठेवल्या जातात. मला काही लोकांची कीव येते आणि मनात रागही येतो. हे आपल्या संस्कृतीला बरं नव्हे. तर अशा गर्दुल्या आणि अशा बेवड्या लोकांवरती प्रशासनाने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. खेड तालुक्यातील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू अमल सलीम सिद्दीकी हिने अल्पवयात मोठी कामगिरी करत रत्नागिरी जिल्हा 15 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावर आपलं नाव कोरलंय. तिच्या निवडीमुळे खेड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाची लाट पसरली आहे. खेड क्रिकेट अकॅडमीमध्ये नियमित सराव करणारी अमल मेहनती, शिस्तप्रिय आणि जिद्दी खेळाडू म्हणून ओळखली जाते. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. अमल सध्या MIB गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत असून शिक्षणासोबतच क्रिकेटमध्येही उल्लेखनीय यश मिळवते. तिच्या या यशामागे वडील सलीम सिद्दीकी यांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलंय. ग्रामीण भागातील मुलींनी खेळाकडे वळावं आणि मोठी स्वप्न पाहावी यासाठी अमलचे यश प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा संघ आगामी स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करेल असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केलाय. अमल सिद्दीकी हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा नैऋत्य मान्सून वेळेआधीच केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 13 ते 19 मे दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात ताशी 50 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असा इशाराही देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम पुढील काही दिवस देशातील हवामानावर दिसून येणार असल्याचं IMDने स्पष्ट केलंय. मान्सून 5 जून पर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जून पर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच 7 जून पर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा होण्याची शक्यता कमी असल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत आहे. तरी शेतकरी बांधवांनी पुढील 10 दिवसात आपले शेतीविषयक नियोजन करावं. महाराष्ट्र शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञान विकास विद्या मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि डॉक्टर शिंगे ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी सोनम राठोड आणि इयत्ता 8वीतील विद्यार्थी अथर्व काते यादव फलक हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण आणि पात्र झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या आदरणीय पालकांचं संस्थेचे अध्यक्ष गेमजे सर, चेअरमन डॉक्टर शिंगे, सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे प्राचार्य पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच वरील वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक सौ कडव, उमा, सौ शिगवण, मागणे, शीतल, किरण, पुढे, आखाडे, अदनामे, गमरे, गावडे, कापसे, चव्हाण, मोहिते या सर्व शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचंही याबद्दल संस्थेने अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांना खेड, बिरमणी, हातलोट घाट या संदर्भात निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे, विभागीय संघटक प्रकाशजी मोहिते, विभागीय संपर्क प्रमुख महेश मोरे यांनी भेट घेऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा साक्रोली मोळेवाडी
तालुका खेड या शाळेने घवघवीत यश संपादन केलंय। या शाळेतील एकूण 11 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते। त्यापैकी 7 विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाले। यामध्ये प्रणय कांबळे 274 गुण, ईश्वरी टेमकर 236, स्वराज मोरे 224, अनुश्री पाचाळकर 220, विनय पाटील 214, ध्रुव मुकणा 202 आणि अर्णव तांबे यांनी 200 गुण मिळवले आहेत। सदर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून कोणतेही जादा क्लास नसताना केवळ तेथील शिक्षक राजेश भागणे यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास याच्या बळावर त्यांना हे यश प्राप्त झाले। राजेश भागणे हे शिक्षक 2 वर्षांपूर्वी तेथे हजर झाले आणि या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने पास झाले। राजेश भागणे याही पूर्वीच्या शाळेत अशीच कामगिरी केलेली आहे। ते जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून त्यांनी आतापर्यंत अनेक संस्थांचे पुरस्कार मिळवले। या शाळेचे मुख्याध्यापक अनिल यादव, कृष्ण गंभीर, अमोल सकपाल यांचे विशेष सहकार्य लाभले। या विद्यार्थ्यांचं तालुक्याचे गटविकास अधिकारी वंडिक साहेब, गटशिक्षण अधिकारी बायत साहेब, केंद्र प्रमुख प्रभाकर कोळेकर तसेच केंद्रातील शिक्षक, साखरोलीचे सरपंच आणि ग्रामस्थ तसेच शाळा समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी विशेष कौतुक केलं। संगमेश्वर येथील मुरब्बी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती कसबा संगमेश्वर विद्यमाने आयोजित स्वराज्य किल्ले आणि भव्य मुद्रा भित्तिचित्र स्पर्धा 2026 मध्ये सहभाग घेऊन सुयश संपादन केले। संगमेश्वर येथील कसबा येथे आयोजित या स्वराज्य किल्ले आणि भव्य मुद्रा भित्तिचित्र स्पर्धेत स्वराज्य किल्ले बनवणे प्रथम गटामध्ये सिंधुदुर्ग किल्ला ओंकार सखाराम रामाणे, वेदांत रमेश घडशी इयत्ता 10वी आणि सार्थक बेटके इयत्ता 9वी यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम 5000 आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। द्वितीय गटात स्वराज्य किल्ले बनवणे रायगड किल्ला सार्थक रामाणे, त्रिवेद पाचव, अब्दुल शेख इयत्ता 9वी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। या गटास मान्यवरांच्या हस्ते 4000 रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। तृतीय गटात स्वराज्य किल्ले बनवणे पन्हाळा किल्ला इयत्ता 8वी मधील मानस घडशी, श्लोक घडशी आणि रुद्र चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला। या गटास मान्यवरांच्या हस्ते रोख रुपये 3000 सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। तसेच खुल्या गटामध्ये स्वराज्य किल्ले बनवणे जंजिरा किल्ला प्रशालेतील स्वस्य भुरवणे, सोहम भुरवणे, स्वरा बाईत आणि सावी बाईत यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला। या गटास मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम 2000 सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। भव्य मुद्रा भित्तिचित्र रेखाटनामध्ये प्रशालेचे कला शिक्षक प्रदीप शिगवण यांनी काढलेलं चित्र उपस्थित परीक्षक, मान्यवर आणि कला रसिक यांच्या कौतुकास पात्र ठरले। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य चित्र चुकीला माफी नाही या चित्रास प्रथम क्रमांक मिळाला। या चित्रास मान्यवरांच्या हस्ते प्रथम बक्षीस 25000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। हे चित्र उपस्थित परीक्षक, मान्यवर आणि कला रसिक यांच्या कौतुकास पात्र ठरलं। तर त्यांनी काढलेलं महाराष्ट्रातील पर्यटन, संत परंपरा आणि कला व व्यवसाय अशी थीम असलेलं चित्रास उत्तेजनार्थ म्हणून मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम 2000 सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमात स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी आमदार सुभाषजी बने, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, डी.कॅट कॉलेज देवरुखचे प्राचार्य रणजित मराठे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रशालेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष दिलीपराव मोरे, उपाध्यक्ष प्रताप देसाई, शाळा समिती अध्यक्ष दिनेश जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश विरकर यांनी अभिनंदन केले। संस्था सरचिटणीस शरद बाईत यांनी बोलताना स्वराज्य महोत्सव 2026 अंतर्गत आयोजित हिंदवी चित्रकला स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा मान उंचावल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन केलं। आपल्या अप्रतिम कलात्मक कौशल्याने, सृजनशीलतेने आणि अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। आपल्या या यशामुळे विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल। आपली कला, जिद्द आणि समर्पण भाव भविष्यातही अशीच उज्ज्वल यशाची शिखरे गाठत राहो असं त्यांनी सांगितलं।
एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2026 आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे येथील आदर्श पत्रकार प्रज्वल विनोद गायकवाड इनामदार यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। सदर पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथे संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी, कलावंत, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। विशेष उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून प्रज्वल यांची राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।